नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शुक्रवार दिनांक 1 नोव्हेंबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा मिळवून महायुती सत्तेत येईल, पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई। साताऱ्यात पत्रकारांशी साधला संवाद। महायुती सरकारने राज्यातील सर्वसामान्य जनतेचे हित साधले आहे। नवनवीन योजनांद्वारे सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले आहे। विधानसभा निवडणुकीत महायुतीला अत्यंत चांगले वातावरण असून गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा मिळवून महायुती सत्तेत येईल, असा विश्वास शिवसेना नेते व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला। दिवाळी सणाचे औचित्य साधून लक्ष्मीपूजना दिवशी शुक्रवारी दुपारी 2:30 वाजता नामदार देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधत महायुतीची विधानसभा निवडणुकीतील रणनीती स्पष्ट केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा जोरदार प्रचार केला जाणार आहे। ठिकठिकाणी प्रचार सभा घेतल्या जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, माननीय अजितदादा या सगळ्यांचे वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामधले दौरे सुरू होत आहेत। महायुती ही निवडणुकीची तयारी खूप अगोदरपासून आम्ही करत होतो आणि त्याप्रमाणे आता जागा वाटप झालेलं आहे, उमेदवार निश्चित झालेले आहेत आणि आता आम्ही सर्वजण आता या 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमतापेक्षा खूप पुढचा आकडा संख्येनं आपण निवडून महायुतीचे उमेदवार आणायचे आहेत। या अनुषंगाने आम्ही सगळेजण तयारीला लागलेलो आहे आणि अत्यंत पोषक वातावरण, मतदारांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद। आता मी माझ्या विधानसभा मतदारसंघातनं जेव्हा गेले 8 दिवस झाले गावागावामध्ये जाऊन आलो, तेव्हा उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारांचा पाहायला मिळाला आणि तेच चित्र सगळ्या महाराष्ट्रामधलं आहे। देश हा घटनेनं चालतो, कायद्यानं चालतो, नियमानं चालतो। शिवसेना पक्षाचं अधिकृत नाव, शिवसेना पक्षाचा वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा धनुष्यबाण हा कायद्यानं नियमानं घटनेमध्ये ज्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे आमच्याकडे आहे। त्यामुळे आम्हीच कट्टर शिवसैनिक आहोत। जे कोणी आता उभाटामध्ये आहेत त्याचा विचार त्यांनी करावा। त्यामुळं कट्टर शिवसैनिक हे आम्हीच आहोत। इतर कोणी कट्टर शिवसैनिक स्वतःला मानत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे। मनसे बाबतीत मनसे हा निश्चितपणानं हिंदुत्ववादी विचाराचा पक्ष आहे आणि हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षांनी निश्चितपणाने एकत्र आलं पाहिजे। पण याचा निर्णय माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा आणि माननीय राज ठाकरे साहेब हे एकत्र बसून त्याच्यावर निर्णय घेतील। त्यांचा एकत्र जो काही निर्णय होईल त्याची आम्ही खाली सगळे अंमलबजावणी करू। फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल रावसाहेब धस यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर। फलटण शहरातील रथ महारथींच्या राजकारणामुळे सातत्याने चर्चेत असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल रावसाहेब धस यांना त्यांच्या पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल गुरुवारी रात्री उशिरा 10 वाजता केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर करण्यात आले। धस यांच्या कार्याची दखल थेट केंद्र सरकारने घेतल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। भारतीय पोलीस दलात दाखल गुन्ह्यात तपास कामाची उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकाऱ्याला केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक बहाल करून त्यांचा केंद्र सरकारच्या वतीने सन्मान करण्यात येतो। या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक सन 2024 हे पदक फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल रावसाहेब धस यांना केंद्र सरकारने जाहीर केले आहे। सदरचे पदक हे भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मृतिप्रित्यर्थ उत्कृष्ट तपासाची कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला हे पदक दिले जाते। राहुल धस यांच्यासह महाराष्ट्रातील एकूण 11 पोलीस अधिकारी यांना सदरचे पदक देऊन केंद्र सरकारने त्यांचा सन्मान केला आहे। कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर यांच्यासह सातारा जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक व अन्य अधिकाऱ्यांनी राहुल धस यांचे अभिनंदन केले। कर्ज प्रकरणाबाबत माहिती न दिल्याच्या रागातून कराडमध्ये इंडियन ओव्हरसीज बँकेच्या शाखा व्यवस्थापकावर कोयत्याने वार। शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपीला अटक।
शेळीपालन कर्ज प्रकरणाबाबत माहिती विचारण्यासाठी बँकेच्या शाखा कार्यालयात गेलेल्या युवकाने थेट शाखा व्यवस्थापकाच्या डोक्यात कोयत्याने वार केले. कराड शहरातील मध्यवर्ती बेहदा चौकानजीक असलेल्या इंडियन ओव्हरसीज बँकेच्या शाखेत बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. या प्रकरणी गुरुवारी रात्री 11:30 वाजता दाखल झालेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली. दरम्यान संशयित युवकाने मानेच्या दिशेने केलेला कोयत्याचा वार शाखा व्यवस्थापकाने हातावर झेलला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यात व्यवस्थापकांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आशिष जी कश्यप वय 44 सध्या राहणार बनपुरी कॉलनी कराड, मूळ राहणार बाकीपूर पाटणा बिहार राज्य असे जखमी झालेल्या शाखा व्यवस्थापकाचे नाव आहे. या प्रकरणी आशितोष दिलीप सातपुते राहणार रेठरेपूर बुद्रुक याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंडियन ओव्हरसीज बँकेची कराड शहरात बेहदा चौकानजीक शाखा आहे. या शाखेत आशिष कश्यप हे जुलै 2024 पासून शाखा व्यवस्थापक म्हणून काम करत आहेत. रेठरे बुद्रुक येथील उज्ज्वला सातपुते यांनी शेळी पालनासाठी कर्ज मिळावे यासाठी ओव्हरसीज बँकेच्या शाखेकडे अर्ज केला होता. या कर्ज प्रकरणाबाबत माहिती घेण्यासाठी उज्ज्वला सातपुते व त्यांच्यासोबत प्रदीप कांबळे हे दोघे 3 दिवसापूर्वी बँकेत आले होते. त्यावेळी व्यवस्थापक आशिष कश्यप यांनी त्या दोघांना कर्ज प्रकरणाबाबतची सर्व माहिती दिली. त्यानंतर उज्ज्वला सातपुते यांचा मुलगा आशितोष हा याच कर्ज प्रकरणाची माहिती घेण्यासाठी बुधवारी बँकेत आला. त्यावेळी कश्यप यांनी त्याला कर्ज प्रकरणाची सर्व माहिती आईला दिली असून तुम्ही अर्जदार नसल्याने मी तुम्हाला माहिती देऊ शकत नाही असे सांगितले. काही वेळाने चिडून जात आशुतोष याने कश्यप यांच्यावर अचानकपणे कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यावेळी कोयत्याचे 2 वार कश्यप यांच्या डोक्यावर लागले आहेत, तर अन्य 2 वार मानेच्या दिशेने करण्यात आले होते. मात्र कश्यप यांनी वेळीच हातामध्ये हात घातल्याने ते बचावले. या घटनेनंतर संशयित आरोपी तेथून निघून गेला. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कश्यप यांनी रुग्णालयात दाखल करून घटनेची माहिती कराड शहर पोलीस ठाण्यात दिली. पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी तपास सुरू केला. कश्यप यांनी रुग्णालयातून दिलेल्या जबाबाच्या आधारे संशयिताला ताब्यात घेण्यात आले. शिरवळ नजीक धनगरवाडी येथे अलिशान जुगार अड्ड्यावर पोलिसांच्या विशेष पथकाचा छापा. 43 जणांवर गुन्हा दाखल. 1,10,00,000चा मुद्देमाल जप्त. पुणे बंगळुरू आशियाई महामार्गापासून 300 ते 400 मीटर अंतरावर शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या धनगरवाडी तालुका खंडाळा येथे जगताप हॉस्पिटलच्या पाठीमागे एका पोल्ट्री शेडमध्ये सुरू असलेल्या नामांकित जुगार अड्ड्यावर अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या नेतृत्वाखाली भुईंज व शिरवळ पोलिसांच्या संयुक्त पथकाने शुक्रवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी पहाटे 3च्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत सुमारे 43 जण जुगार खेळणारे आढळले. या छाप्यात 1,09,20,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस मुख्यालयाच्या दंगा विरोधी पथकाचा समावेश होता. जुगार अड्ड्यावर आलिशान टेबल खुर्च्या, कूलर, फॅन, काउंटर, 4 चाकी, दुचाकी गाड्या तसेच लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शिरोळ पोलीस ठाण्यात सुरू होती. गुन्हे दाखल झालेल्या आरोपींमध्ये कोण कोण सामील आहे याबाबत उलटसुलट चर्चा सातारा आणि पुणे जिल्ह्यात दिवसभर सुरू होती. या नामांकित जुगार अड्ड्यावर पुणे, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातील विशेष करून पुणे, सातारा जिल्ह्यातील अनेक जण जुगार खेळण्यासाठी नियमित येत असतात. या अड्ड्याची ख्याती मोठ्या प्रमाणावर पसरली होती. विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर सातारा जिल्हा पोलीस दल ॲक्शन मोडवर आले आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी व सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करून कारवाई केली जात आहे. कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी कारवाईचे सत्र सुरू असून शिरवळ नजीक धनगरवाडी येथे मोठा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक समीर शेख यांना माहिती दिली. त्यांच्या सूचनेनुसार भुईंजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व शिरवळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप जगताप यांना बरोबर घेऊन पहाटेच्या सुमारास छापा टाकला. ऐन दिवाळीत पोलिसांनी कारवाई केल्याने जुगार खेळणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यांनी पत्ते टाकून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांची मोठी कुमक असल्याने त्यांना काही करता आले नाही. धनगरवाडीतील या जुगार अड्ड्याच्या परिसरात 6 आलिशान वाहने, 14 दुचाकी, जुगाराचे साहित्य, विदेशी दारू, मोबाईल, हँडसेट असा एकूण 1,09,20,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुमारे 43 जण जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. प्रत्येकाची ओळख पटवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.